नमस्कार. आपण हेमंत ऋतूविषयी अधिकाधिक माहिती पाहतोय, ऐकतोय. हेमंत ऋतूमध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं असतं शरीरात आणि हवेतलं बाष्प कमी झालेलं असतं आणि त्यामुळे उत्तम पचन आणि उत्तम शरीर क्षमता यामुळे जरा पचायला जड असे पदार्थही आपल्याला पचवता येतात आणि त्यामुळे या काळामध्ये खाण्यापिण्याची नॉर्मली रेलचेल दिसते आणि तशी ती असायला पाहिजे. कारण पुढे येणारा शिशिर ऋतू जो आहे त्या काळामध्ये आपल्या शरीराचं बळ टिकायला पाहिजे. कारण त्या काळामध्ये बाष्प आणखीन कमी असेल, वाऱ्याचा वेग वाढलेला असेल आणि त्यामुळे थंडीचा कडाकाही असेल आणि त्यासाठी टिकण्यासाठी आत्ताच आपल्याला तयारी करायला पाहिजे. ते म्हणजे त्वचा कोरडी पडू द्यायची नाही, रेग्युलर अभ्यंग करायचं आणि फार साबण न वापरता उष्ण्याचा वापर जास्त करायचा. त्वचा ठणठणीत म्हणजे मॉइस्ट ठेवायची आणि त्याचा परिणाम म्हणून आपला आहार जर आपल्या व्यवसायानुरूप आणि आपल्या व्यायामानुसार असेल तर नक्कीच त्याचा या हेमंत ऋतूचा फायदा आपण घेऊ शकू. आणि या काळामध्ये अन्न उत्तम प्रकारे पचल्यामुळे जी कफाची संचिती होईल ती अति न होता त्याचा परिणाम आरोग्य दृढतेकडे जाण्यासाठी त्याचा उपयोग होईल, यासाठी आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की उंदीरसारखे पदार्थ जे पचायला जड आहेत किंवा डिंकाचे लाडू आहेत किंवा मेथीचे लाडू आहेत, असे उष्ण पदार्थसुद्धा या काळामध्ये खाण्यायोग्य होतात. आता गेल्या वेळेला आपण बघितलं असेल, ऐकलं असेल तुम्ही तर, की मेथी आपण शरद ऋतूमध्ये कमीत कमी खा असं आपण सांगितलं होतं. तर इथे मेथीचे लाडू खा असं सांगायची वेळ येते. इतका तो परिणाम वेगळा असतो कारण हवा वेगळी आहे, तुमची शरीराची क्षमता वेगळी आहे, पचवण्याची क्षमता आणखीन वेगळी आहे. तर पुढच्या वेळेला आपण हाच विषय आणखीन पुढे नेऊ. नमस्कार.